नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा 29 डिसेंबर रोजी होणार आहे. नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. या ठिकाणी प्रश्न आहे, एका चौकोनाच्या क्रमागत कोणांच्या मापांचे गुणोत्तर 4:3:5 5:6 आहे, तर त्या चौकोनाचा प्रकार ओळखा. 4 3 5 6 म्हणजे 4x अधिक या ठिकाणी 3x अधिक 5x अधिक 6x या चार कोणांच्या मापांची बेरीज 6 5 11 3 14 4 18x, पण चार कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून x बरोबर 18 न 360ला बघून 18 2 36 18 0 0 100ची किंमत 20 आली. त्यामुळं पहिला कोण आहे 20 चौक 80 अंश, दुसरा आहे 20 त्रिक 60 अंश, तिसरा 20 5 100 अंश आणि चौथा 20 संग 20 120 अंश. आपल्या लक्षात येईल 80 100 या ठिकाणी 180 60 आणि 120 180 या ठिकाणी म्हणजे मिळालेले कोण या ठिकाणी 80 100 120 60 या दोन समांतर रेषा आहेत. आंतरकोन पूरक आहेत 100 80 180 120 60 180 म्हणजे हा समलंब चौकोन असला पाहिजे. त्याची सम्मुख भुजा एक जोडी समांतर आहे. म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तो समलंब चौकोनाचा नंबर 2. ओके. राजारामने दलालामार्फत एक म्हैस 28,000 रुपयांना रामभाऊने विकली. दोघांकडून दलालाने 4% दलाली घेतली, तर दलालास एकूण किती रुपये दलाली मिळाली? दोघांकडून दलाली 4% म्हणजे 4 आणि 4 8 रुपये घेतलेले आहे 100 रुपयाला. तर 28,000 रुपयाला किती? 100 रुपयाला 8, दोघांकडून 4 अधिक 4 8, तर म्हणजे गुणल्या 28,000ला या दोन शून्य गेल्या. 8/100 गुणल्या 28,000, दोन शून्य गेल्यानंतर 8 गुणले 280 8 0 0 8 8 64ला 4 8 6 8 2 16 6 22 2,240 रुपये दलाली गेली. अचूक पर्याय नंबर 2. x वर्ग अधिक 9x वजा 36चे अवयव पडायचे आहेत. x वर्ग वजा 9x अधिक 36चे अवयव वजा 36चे असे दोन अवयव पाडायचे की 9 त्यांचा फरक आला पाहिजे. या ठिकाणी वजा 36चे अवयव 12 गुणले 3 12 त्रिक 36, मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला, त्यामुळे x वर्ग वजा 9x ऐवजी वजा 12x अधिक 3x वजा 36, वजा 12x अधिक 3x म्हणजे वजा 9x. पहिल्या दोघातून सामायिक x लिखतोय, आत x वजा 12 राहिले. x वजा 12 इथं आहेच. x वजा 12 हा सामायिक अंश इथं राहतोच. हा x 3x मधला आत घेतलाय, बाहेर अधिक 3. त्यामुळे दोन सामायिक अंशाबद्दल एक अंश x वजा 12 आणि बाहेरची जे पद आहे ती दुसऱ्या कंसात x अधिक 3 म्हणजे x वजा 12 आणि x अधिक 3. x वजा 12 x अधिक 3. सॉरी, मधलं चिन्ह या ठिकाणी अधिक आहे, अधिक. त्यामुळे आपल्याला याचा अधिक घ्यावं लागेल, याचं वजा घ्यावं लागेल, याचा अधिक याचं वजा घ्यावं लागेल. त्यामुळे x अधिक 12 आणि हे वजा x अधिक 12 म्हणजे x अधिक 12 आणि x वजा 3. ओके. x अधिक 12 x वजा 3, x अधिक 12 x वजा 3. अचूक पर्याय नंबर 3. चुकून इथं वजा घेतलेलं होतं, अधिक आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी चौकोन ABCD समभुज चौकोन आहे. OA बरोबर 7.5 सेमी, OD बरोबर 12 सेमी, तर त्याचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. OA 7.5 आहे, त्यामुळं OC सुद्धा 7.5, OC सुद्धा 7.5 म्हणजे AC कर्ण 7.5च्या दुप्पट 15, एक कर्ण 15, दुसरा कर्ण या ठिकाणी OD 12 आहे आणि OB पण 12,
समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, त्यामुळे 12 आणि 12 24, दुसरा कर्ण 24. आणि मग समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. 2 न 24ला भागूया. 2 एक्के 2, 2 एक्के 2 2 4, 12 गुणिले 15 180 चौसेमी हे क्षेत्रफळ. 180 चौसेमी. या ठिकाणी 180 चौसेमी अचूक पर्याय नंबर 1. चुकीचे सूत्र ओळखा. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग बरोबर आहे. वर्तुळाचा परिघ 2 पाय r बरोबर आहे. या ठिकाणी वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठफळ 2 पाय r h. 2 पाय r h सूत्र आहे, ज्यामागं 2 पाहिजे. 2 पाय r h. पाय r h आहे म्हणजे चुकीचं हेच आहे नंबर 3चं. घनाचे पृष्ठबळ बाजू वर्गला गुणिले 6 हे बरोबर आहे. 3 नंबर सूत्र अचूक पर्याय नंबर 3. ओके. एका इष्टिकाचित्ती आकाराच्या हौदाची लांबी 14 सेमी, रुंदी 1.1 मीटर आणि उंची 1.2 मीटर आहे, तर त्यात किती पाणी मावेल याचं घनफळ काढायचं आणि तिघांचा गुणाकार करायचा. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या ठिकाणी लांबी 1.14 सेमी आहे. 14 सेमी लांबी 14 सेमी आहे. 1.1 मीटर रुंदी आहे आणि उंची 1.2 मीटर आहे. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणजे 0.14 घ्यायला लागेल. पहा परत एकदा 0.14 सेंटीमीटर मीटर केलं भागिले 100 करून. 11 चौक 24ला 11 चौक 44ला 4 हाचेले 4. 11 एके 11 आणि 4 15. दशांशचिन्ह 1 2 3 संख्या झाल्यानंतर 1 2 3 संख्या झाल्यानंतर गुणिले 1.2. 12 चौक गुणूया. 12 चौक 48ला 8 हाच्याले 4. 12 पंचे 60 आणि 4 64ला 4 हाच्याले 6. 12 एके 12 आणि 6 18. दशांशचिन्हाच्या उजवीकडं इथं एक संख्या 2 3 4 संख्या सोडायचे. 1 2 3 4 म्हणजे 0.1848 0.1848 घनमीटर अचूक पर्याय नंबर 4 आहे. ओके. अशा पद्धतीनं पुन्हा पहा. या ठिकाणी 8 आणि 7 14. 14 आणि 7 21. 21 आणि 4 25 आणि 10 35. 35 आणि 2 37 आणि यातले 10 47 आणि 2 49. 49 आणि 10 59. 79 8 आणि 8 16. 16 आणि 4 20. 79 69 आणि 20 89. ही बेरीज 89 झालेली आहे. ओके. परत 7 आणि 7 13 आणि 5 18 आणि 8 26 आणि 8 34 आणि 4 38 आणि 8 38 आणि 8 46 आणि 8 54 54 आणि 7 61 आणि 5 66 89 आणि 66. 7 आणि 6 ही बेरीज 7 आणि 7 13 आणि 5 18 आणि 8 26 26 आणि 8 34 आणि 4 38 आणि 8 46 आणि 8 54 आणि 7 62 66. वरच्या यांची बेरीज 66 आणि खालची 89. 9 6 15ला 5 हाच्याला 1. 8 आणि 7 14 आणि 1 15. 155. 155 भागिले 20. या ठिकाणी 20 एके 20. 20 47. 140 आणि किती 55 15. 150 झाले. 20 47. 150मधून 140 गेले. 10 उरले. 10 वर 0 100. 20 100 7.75 अचूक पर्याय नंबर 2. यातील उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. धन्यवाद.